The Tribal Development Department of Maharashtra proudly runs 37 Eklavya Model Residential Schools, EMRS classes from 6th to 12th of Maharashtra, ensuring quality education, holistic development and endless opportunities for the tribal students. नमस्कार, मी धनश्री दरणे, प्राचार्य एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चिखलदरा. आपणा सगळ्यांना माहितीच आहे की एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चिखलदरा ही शाळा दिनांक 21 जून 2025 रोजी उघडण्यात येत आहे. उन्हाळी सुट्टीनंतर 21 जून हा आपला पहिला ओपनिंग डे आहे. त्यामुळे सर्व पालकांना विनंती आहे, आपण आपल्या पाल्याला 21 तारखेला शाळेमध्ये घेऊन यायचं आहे. पाल्याला शाळेमध्ये घेऊन यायच्या आधी काही महत्त्वाच्या सूचना मला द्यायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहेत, त्या कृपया आपण फॉलो करायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे उन्हाळी सुट्टी ही दीर्घ सुट्टी आहे. जुन्या पालकांना माहिती आहे, तरी नवीन पालकांसाठी आपल्याला आपल्या पाल्याचं मेडिकल सर्टिफिकेट शाळेमध्ये सबमिट करावं लागतं. त्यामुळे आपण वैद्यकीय तपासणी करूनच आपल्या पाल्याला घेऊन यायचं आहे, म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही. त्यानंतर पाल्याला शाळेत सोडताना काही महत्त्वाच्या वस्तू आहेत, ज्या शाळेमध्ये पाल्याकडे असणं अतिशय अनिवार्य आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलीकडे टॉर्च द्यावा. एक छोटा टॉर्च त्यांना घेऊन द्या, म्हणजे रात्री जर लाईट गेली तर त्या टॉर्चची मदत त्यांना होईल. त्यानंतर प्रत्येक मुलाकडे बकेट आणि मग असणे अनिवार्य आहे, तो आपण त्यांना उपलब्ध करून द्या. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्याची वॉटर बॉटल ही असलीच पाहिजे, त्यामुळे पाण्याची बॉटल त्यांना घेऊन द्या. एक अजून महत्त्वाची सूचना याच्यामध्ये जोडायची आहे, ती म्हणजे शाळेमार्फत आपल्या मुलांना विविध सोयीसुविधा पुरवल्या जातच असतात, परंतु काही गोष्टी शाळेकडे सध्या उपलब्ध व्हायच्या आहेत. त्यामुळे त्या उपलब्ध होईपर्यंत त्या गोष्टी आपल्याला मुलांना घेऊन द्यायच्या. त्याच्यामध्ये म्हणजे शाळेत लागणारा काळा बूट आणि ग्राउंडवरती मॉर्निंग आणि इव्हिनिंग पीटीसाठी लागणारा एक स्पोर्ट शूज, या दोन गोष्टी आपण प्रामुख्याने त्यांना घेऊन द्या. त्यानंतर एक टी शर्ट आणि लोवर हे सध्या आपण आपल्या पाल्याला उपलब्ध करून द्या. शाळेचा ड्रेस आमच्याकडे उपलब्ध झालेला आहे, त्यामुळे तो आम्ही विद्यार्थी शाळेत प्रवेशित झाला किंवा सुट्टीनंतर आला की त्याला तो देण्यात येईल. वरील सर्व सूचनांचं आपण पालन करावं. एक महत्त्वाची सूचना अजून यात जोडायची आहे, ती म्हणजे आपण आपल्या पाल्याकडे फोन अजिबात देऊ नये. शाळा प्रशासनाने फोनवरती संपूर्णतः बंदी आणलेली आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे, आपल्याला संपर्क करायचा असल्यास आपल्याकडे हॉस्टेल वॉर्डनचे नंबर आहे, हाऊस मास्टर्सचे नंबर आहेत, माझा नंबर आहे आणि त्यानंतर वसतिगृहामध्ये जे फोन आहेत त्याचे सुद्धा नंबर आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण आपल्या पाल्याच्या संपर्कात राहणारच आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे अँड्रॉइड किंवा साधा कुठलाच फोन आपण द्यायचा नाहीये. सदर फोन आम्हाला सापडल्यास आम्ही तो आपणास नंतर परत करणार नाही. शाळेमध्ये शिस्त आणायची असेल, मुलांची शैक्षणिक प्रगती साधायची असेल तर कृपया वरील सूचनांचं पालन करा आणि शाळा प्रशासनाला मदत करा. धन्यवाद.